बऱ्याच लोकांच्या मानेवरती किंवा कमरेवरती काळेपणा आलेला असतो. मग हे हं. कशामुळे होतं? हां. बऱ्याचदा पेशंटच्या मानेवर, कमरेवर जे काही काळपटपणा किंवा टॅनिंग येतं, हं. यालाच आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये अकॅन्थोसिस नायग्रिकान्स असं म्हणतो. तर हे याच्या मुळाशी इन्सुलिन रेझिस्टन्स, डायबिटीज किंवा वजन वाढ हे एक कारण आहे. पण आयुर्वेदिक औषधाच्या मदतीने जर वजन कमी केलं, तर हा काळपटपणा आपोआप कमी होतो. पण आयुर्वेदामध्ये त्याबरोबर आम्ही पेशंटला काय सांगतो, तुम्ही अंघोळीसाठी साबण वापरू नका. त्याऐवजी हे सुकांती स्क्रब नावाचं उटणं जे आम्ही बनवलंय, ते लावण्यास देतो. तर त्या उटणं लावल्यामुळे काय होतं, तो काळपटपणा आपोआप बरा होतो. आयुर्वेदामध्ये उद्वर्तन म्हणजे उटणं लावणे हा उपचार सांगितला आहे. आणि उटणं लावण्यामुळे काय होतं, तो शरीराला वर्ण म्हणजे शरीराचा रंग सुधारणारा आहे, वर्ण. आणि उटणं लावल्यामुळे घाम आहे ना चांगल्या पद्धतीने तयार होतो आणि त्वचेचं मॉइश्चरायझेशन चांगलं होतं आणि त्वचेची कांती सुधारते. आणि शरीरातील मेद घामाद्वारे त्वचेतून बाहेर पडतो आणि त्यामुळे वजन कमी होण्यास देखील या स्क्रबमुळे फायदा होतो.